नमस्कार. आम्ही लोक या यूट्यूब मंचामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्र, आजचा आपल्या चर्चेचा विषय आहे संघ, गडकरी आणि मोदी. राजकारणात अनेक प्रकारच्या चित्रविचित्र घटना घडत असताना आपल्याला पाहायला मिळतात. काही घटना दिसणाऱ्या नसतात, पण त्याबद्दलची कुजबूज मात्र लोकांमध्ये कुठेतरी निश्चितपणे असते. ही कुजबूज सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला सुरुवात होते आणि त्यातूनच राजकीय बातम्या जन्म घेतात. ल्युटियस दिल्ली ही राजकारणातल्या सत्ताकारणासाठी प्रसिद्ध. दर 2 तासागणिक या दिल्लीत राजकारणातले अफवा बाजार हे गरम असतात. एक अफवा उठते, त्याबद्दलची शहानिशा पूर्ण होईपर्यंत दुसऱ्या अफवेनं बाजार गरम केलेला असतो. त्यामुळे कुठली अफवा आणि कुठली नक्की बातमी हे ठरवणं काही काळ अवघड होऊन जाणार. 2024च्या लोकसभा निवडणुकांनंतर ऑगस्ट महिन्यात असंच अफवांचं एक पेव फुटलं. नुकत्याच सत्तेवर आलेल्या मोदी सरकारला कुठे कोणी आव्हान वगैरे देत आहे का? आणि असं होत असेल तर या प्रयत्नांमध्ये नक्की कुणाचा काय सहभाग आहे हे अचानकपणे तपासलं जायला लागलं. त्यातूनच नितीन गडकरी यांना भाजपाच्या अंतर्गत राजकारणात अचानकपणे महत्त्व दिलं जात असल्याच्या वावड्या उठल्या. निवडणूक निकालानंतरच्या गडकरी यांच्या हालचाली पुन्हा पुन्हा आठवल्या गेल्या. त्यांच्याबद्दल कुठे काही मिळतंय का ही शोधाशोध सुरू झाली. आणि खरंच गडकरी यांना पुढे करून भाजपाच्या राजकारणात बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नांनी उचल घेतल्याचं लक्षात आलं. गडकरी आणि मोदी यांच्यातून विस्तव देखील जात नाही हे एक वास्तव आहे. त्यावर आजपर्यंत बरंच काही बोललं गेलं आहे आणि आपण ऐकलेलं पण आहे. पण ऑगस्ट महिन्यात गडकरी यांच्या हालचालींची जी खबरबात घेतली गेली ती जरा वेगळ्या प्रकारची होती. 30 जुलै 2024चा दिवस. इराणचे नवनिर्वाचित राष्ट्रपती मौसूद पेजेशकियन आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारणार होते. परराष्ट्र धोरणानुसार भारत सरकारला देखील या समारंभाचं निमंत्रण मिळालं. खरं म्हणजे समारंभाला परराष्ट्र मंत्रालयातर्फे कुणीतरी जायला हवं होतं, पण तसं झालं नाही. नरेंद्र मोदी यांनी नितीन गडकरी यांना तिथे पाठवलं. या कामासाठी तसं म्हटलं तर गडकरींनी जाणं हे एका दृष्टीने योग्य देखील ठरणार होतं. कारण भारत आणि इराण यांच्यात तिथल्या चाबहार बंदराच्या वापराबाबत सातत्यानं चर्चा सुरू आहेत. इराणमध्ये नवीन राष्ट्रपती आल्यानंतर त्यांनाही या संदर्भात भारतीय भूमिकेचं आकलन व्हावं म्हणून गडकरींची योजना. नियोजित कार्यक्रमानुसार साऱ्या गोष्टी तिथं पार पडल्या. पण सरकारी कार्यक्रम आटोपल्यानंतर गडकरींनी काही लोकांसोबत अनौपचारिक गप्पा सुरू केल्या. या गप्पांमध्ये भारतीय राजदूत आणि परराष्ट्र खात्याचे काही अधिकारीही सहभागी झाले होते असं म्हणतात. हे सारं अनौपचारिक असल्यामुळं कदाचित गडकरी साहजिकपणेच त्यांच्या मूळ स्वभावावर आले. दिल्लीच्या राजकारणाबद्दल तिथं बोललं गेलं आणि सहसा जे बोलू नये ते देखील अर्थातच बोलण्यात आलं. झालं गेलं, गडकरी विसरून गेले आणि दिल्लीत परतले. काही दिवसांनंतर मात्र हे सारं प्रकरण बाहेर आलं. गडकरी तिथं जे बोलले त्याचे काही राजकीय अर्थ काढले गेले. आतापर्यंत गडकरी जे काही बोलत होते ते सारं देशात बोलत होते, पण विदेशात जाऊन देशातल्या अंतर्गत राजकारणाची नको त्या ठिकाणी चर्चा करणं हे जास्त गंभीर मानलं गेलं. राज्यकर्ते नाराज झाले. त्यातूनच गडकरी यांनी आता आपली राजकीय मोर्चेबांधणी सुरू केल्याचंही निष्पन्न झालं. या प्रकरणानंतर गडकरींनी धडाधड बेधडक राजकीय विधानं करणं सुरू केल्याचं आपण पाहतोय. नागपुरात पत्रकारांच्याच एका कार्यक्रमात गडकरी उपस्थित झाले होते. तिथं बोलताना आपल्याला विरोधी पक्षांतर्फे तुम्ही पंतप्रधान होणार असाल तर आम्ही पाठिंबा देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं. असा गौप्यस्फोट त्यांनी केला. इथूनच गडकरींच्या मनात नक्की काय चाललं आहे याबद्दलचा तपास सुरू झाला. खरोखरीच गडकरी हे पंतप्रधान पदासाठी इच्छुक आहेत? तसं असेल तर खरोखरच भाजपनं काय मोदींना हटवण्याची तयारी चालवली आहे?
आणि मुख्य म्हणजे या संदर्भात भाजपाचे नवनिर्वाचित खासदार आणि RSS यांची भूमिका काय आहे? या सगळ्यांनाच मोदी आता नकोसे झाले आहेत आणि म्हणून गडकरींना आणण्याची तयारी सुरू झाली आहे, असे काहीसे प्रश्न आज उपस्थित झालेले आहेत. मित्र, खरं म्हणजे हा सारा विषय एका व्हिडिओमध्ये आटोपता येणारा विषय नाही. पण काही ठळक बाबी विचारात घेतल्या तर परिवारामध्ये सध्याच्या राजकारणाबद्दल काय स्थिती असेल याचा अंदाज मात्र आपल्याला बांधता येऊ शकतो. 2013 पासूनच नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदासाठी आपली दावेदारी ठोकणं सुरू केलेलं होतं. गुजरात दंगलींच्या पार्श्वभूमीवर देशभरातल्या हिंदुत्ववादी तत्वांनी त्यांना हिंदुत्वाचा आयकॉन मानायला सुरुवात केली. पंतप्रधान व्हायचं असेल तर केवळ देशात लोकप्रिय होऊन उपयोग नाही, हे त्यांनी अगोदरच ताडलेलं होतं. म्हणूनच गुजरातचे मुख्यमंत्री असतानाच त्यांनी अमेरिकन गुजराती भांडवलदारांच्या गटात एक स्थान आपलं स्वतःच असं पक्क केलं. ब्रिटिश पेट्रोलियम कंपन्यांशी कराराचं निमित्त करून थेट इंग्लंडच्या राणीशी त्यांनी भेट घेतली. चीनशी व्यापार करणाऱ्या गुजरात्यांच्या माध्यमातून तिथंही त्यांनी आपले काही राजकीय संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. देशात भाजपाच्या संसदीय मंडळात आपल्या नावावर शिक्कामोर्तब व्हावं म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. खरं म्हणजे संघ परिवारात पद मिळवण्यासाठी असं कुठल्याही प्रकारचं लॉबिंग करण्याची पद्धत कधीही नव्हती. एखादं पद आपल्याला मिळावं म्हणून असे प्रयत्न करणारे नरेंद्र मोदी हे संघाच्या किंवा परिवाराच्या इतिहासातले असे पहिले ग्रस्त. मोदींचं हे राजकारण संघाला तेव्हा मुळीच आवडलेलं नव्हतं. 2014 मध्ये थेट आंतरराष्ट्रीय गटांच्या सहभागानंच भाजपानं लोकसभेची निवडणूक लढवली. मोदी पंतप्रधान झाले आणि हा विषय जणू केवळ नरेंद्र मोदी या करिश्मॅटिक व्यक्तिमत्वाचा आहे या थाटात त्यांनी कारभार सुरू केला. संघाच्या नेमस्त स्वभावात आणि शिस्तीत हे सारं बसणारं नव्हतं. दिल्लीचा कारभार आपल्याला विश्वासात घेऊन व्हायला हवा अशी संघाची अपेक्षा, पण तसं होणारं नव्हतं. संघ स्वयंसेवकांची सारी स्वप्न पूर्ण होण्याचा तो काळ आलेला होता. संघ कधी कौतुकानं तर कधी विस्मयानं सारं राजकारण पाहत होता. या सत्ताकारणाचे फायदेही संघाला मोठेच मिळाले. संघातल्या बहुतेक बुद्धिजीवी लोकांना विद्यापीठांमध्ये सामावून घेण्यात आलं. वयोवृद्धांना राज्यपाल पद मिळाली. मोदींचा एककल्ली कारभार असा सुरू होता. संघाचा अजेंडा पूर्ण होत असल्याचे प्रयत्न दिसत होते. संघानं मोदीच्या एककल्ली कारभाराकडे त्यामुळे दुर्लक्ष केलं. 2019 मध्ये मोदींनी पुन्हा एकदा मोठं यश मिळवलं आणि संघाकडे साफ दुर्लक्ष करणं त्यांनी सुरू केलं. ते आता स्वतःला संघापेक्षाही कदाचित मोठं मानायला लागले होते. संघाची सारी शक्ती ही संघटनेत दडलेली. कुणीही व्यक्ती संघटनेपेक्षा मोठी नाही हे त्यांचं मूळ तत्वज्ञान. मोदींनी तेच झुगारून दिलं. मोहन भागवत आणि मोदी यांच्यात नंतर एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू झालं. सरकारनं एखाद्या विषयावर एकमत व्यक्त करायचं तर भागवतांनी दुसरंच काहीतरी बोलायचं. हा विसंवाद जाहीरपणा दिसायला लागला. आरक्षणाच्या विषयावरून भागवतांनी भाजपाची केलेली कोंडी मोदींना अस्वस्थ करून गेली. कुठल्याही व्यक्तीनं अहंकार बाळगू नये, स्वतःला ईश्वर तर मुळीच मानू नये, ही एका पाठोपाठ आलेली भागवतांची विधानं भाजपाला नंतर चांगलीच महागात पडलेली. नंतर भाजपाला आता संघाची गरज नाही हे JP नड्डा यांचं विधान मोदी आणि भागवत यांच्यातला शीतयुद्धाचाच परिणाम म्हणून पाहायला गेलं. 2024च्या निवडणुका आल्या. मोदींनी 400 पारची घोषणा केली. तेव्हा संघानं आपल्या पद्धतीनं निवडणुकातील आपली भूमिका निश्चित केली. उदासीनता निवडणुकांमध्ये दिसली. त्याचा फटका मोदींना बसला. भाजपाची मोहीम 240 जागांवर थबकली. संसदीय मंडळात मोदींना शह देण्याची खिळी आखली गेली. तेव्हा मोदींनी भाजपाला गुंडाळलं आणि NDAच्या माध्यमातून आपला शपथविधी उरकून घेतला. पुढल्या वर्षी ते 75 वर्षांचे होतील. पण नियमानुसार पंतप्रधान पद सोडतीलच असं मात्र नाही. संघानं तब्बल 10 वर्ष हा एककल्ली कारभार पाहिला. यापुढे कदाचित तो सहन करण्याची संघाची इच्छा नाही. म्हणूनच संघ मोहन भागवत आणि गडकरी यांच्यातर्फे भाजपा आणि मोदी यांना आजकाल सातत्यानं लक्ष केलं जात आहे.
या सगळ्या विधानांचं वेळापत्रक हे असं योजून आहे. पंतप्रधान झाल्यापासून मोदी यांनी संघाला कधीही मोजलं नाही. गेल्या 10 वर्षात त्यांनी रेशीमबागेला किंवा स्मृती मंदिराला देखील कधीही भेट दिलेली नाही. या बाबींचा थेट परिणाम संघ आणि भाजप तसंच भागवत आणि मोदी यांच्या संबंधांवर देखील झालेला आहे. म्हणूनच संघानं आता गडकरींच्या पाठीशी आपलं समर्थन उभं करत मोदींना शह देण्याचे प्रयत्न सुरू केल्याची चर्चा दिल्लीमध्ये आहे. गडकरी आज सातत्यानं जी राजकीय विधानं करतायत त्याचं खरं कारण हे आहे. या सगळ्या राजकारणाचा संघावर फारसा काही परिणाम होणारा नाही. पण आज भाजपा आणि मोदींच्या सत्ता वर्तुळात गडकरी हे मात्र नंबर 1 चे खलनायक ठरलेले आहेत. गडकरींच्या मालकीच्या कंपन्या अचानकच चर्चेत आल्या. मोदींच्या मर्जीमुळे गडकरी नागपुरातून निवडणूक जिंकू शकले. मोदींनी मंत्रिमंडळात त्यांना स्थान दिलं म्हणून त्यांची शान आहे. एरवी त्यांच्या मागे एकही खासदार जाणार नाही असं आता आडून आडून बोललं जात आहे. मोहन भागवत यांच्यावरही मोदी प्रभावित माध्यमांनी मोठी सडकून टीका करणं सुरू केलं. सबब भाजपामधला अंतर्गत सत्ता संघर्ष आता सुरू झालेला आहे. भागवत असोत की गडकरी यांची सारी विधानं या दृष्टीने आता पाहिली जात आहेत. मोदींचा अहंकार, त्यांची एककल्ली वृत्ती आणि संघात व्याप्त असलेली घुसपट हे चित्र पाहता हा संघर्ष आता अटळ आहे. विधान प्रतिविधानांची लढाई सुरू झाली आहे. पण हा विषय ऐरणीवर येण्याच्या शक्यता मात्र आज दिसणाऱ्या नाहीत. पण जेव्हा केव्हा मोदींविरुद्धचा असंतोष उफाळून येईल किंवा मोदी स्वतःहून पद सोडायला तयार होतील तेव्हा नेतृत्व पदावरचा आपला दावा पक्का असावा यासाठी गडकरींनी फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे. पुढे जे होईल ते होईल, त्यासाठी आजपासूनच शड्डू ठोकायला हवेत हे त्यांनी ओळखलेलं आहे. नजीकच्या या सगळ्या घटनांवरून हेच स्पष्ट होतं. एखादी वस्तू तुम्ही जेवढ्या जोरानं पाण्यात दाबून ठेवाल तेवढ्याच जोरानं ती वर येते या आर्किमिडीजच्या सिद्धांताचा हवाला गडकरी यांनी नुकताच दिलेला आहे. खरंच गेली 10 वर्ष गडकरींनी स्वतः ही स्थिती अनुभवलेली आहे. गडकरी थेटपणानं नेतृत्व पदाच्या या संघर्षात उतरतील की मोदी गटाकडून जास्त दबाव आला तर माघार घेतील, हे सगळं कालांतरानं दिसेलच. मित्रो, या संदर्भात तुम्हाला काय वाटतं, तुमचं मत काय ते कृपया कमेंटमध्ये जरूर सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अर्थातच विसरू नका. नमस्कार.